नमस्कार, आपलं सर्वांच्या CNN चॅनलमध्ये स्वागत आहे। आता सध्या मौजूद आहे घाटकोपरमध्ये आणि आपलं संगती पूर्व नगरसेवक परमेश्वर कदम जी आहेत, जे स्वतः रमाबाई आंबेडकर नगर, कामराज नगर आणि नेताजी नगर हे सगळे जे विभाग आहे त्या विभागासाठी ते पुढाकार घेत आहेत आणि डेव्हलपमेंट करून घेत आहेत। आणि आत्ता सध्या रमाबाई कॉलनीमध्ये आणि कामराजमध्ये काही दिवसापूर्वी CM देवेंद्र फडणवीस, डिप्टी CM एकनाथ शिंदे, डिप्टी CM अजितदादा पवार हे सगळे येऊन भूमिपूजन केलेलं आहे। आता प्रोजेक्टचं काम तर सुरू झालं आहे, पण आता एक नवीन विषय समोर आलेले आहेत की काही अस्थानिक लोक आहेत ते बिल्डरचे विरोधात आमरण उपोषणावर बसले आहेत। पूर्ण काय माहिती आहेत, नेमके काय विषय आहेत, ह्या विषयावर परमेश्वर कदम सांगती जाणूया। सर, काय सांगणार आहे? काही स्थानिक लोक आहेत आणि सर्व पार्टीचे जे लोक आहेत ते मिळून आपण उपोषणावर बसले आहेत, काय सांगणार नेमकी? या ठिकाणी आपण जो बसलो आहोत तो ओम साई गणेश सहकारी गृहनिर्माण संस्थेचा प्रकल्प आहे। हा आमच्या जागा मालकाने गरोडिया यांनी चंपालाल वर्धन आणि कुणाल वर्धन यांच्या नीलम फायनान्स बॉम्बे प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीला विकासक म्हणून नेमलं होतं आणि त्यामुळे आमच्या सर्व झोपडीधारकांनी आमच्या कमिटीने देखील त्या विकासकाला नेमलं आणि त्याने ज्यावेळेस आम्हाला 2016ला 2B आणि 2018ला 2A इमारत दिली, हस्तांतरित केली लॉटरी करून। त्यावेळेस 2016 आणि 18 साली 269चा कायदा होता, त्यामुळे 269च्या कायद्याप्रमाणे आम्हाला ती घरं 269 स्क्वेअर फूटची मिळाली। पण जेव्हा 2034चा DCPR लागू झाला 2019 साली, त्यावेळेस 2034च्या DCPRनुसार नवीन कायदा आला, नवीन बदल झाला की 300 चौरस फुटाची घरं विकासक आपल्या झोपडीधारकांना देतील आणि 2034नुसार इन्सेंटिव्हसह तेवढाच एरिया विकासकाला सेल करण्यासाठी मिळेल। पण या दोन्ही इमारतीमध्ये असलेल्या 490 झोपडीधारकांना, सदनिकाधारकांना विकासकाने 269चीच घरं दिली आणि SRAमध्ये कागदोपत्री असं दाखवलं की यांना 300 चौरस फुटाची घरं दिली आहेत। 2019 साली बदल केला LOIमध्ये आणि 300 चौरस फुटाची घरं दिली असं दाखवलं, पण ॲक्च्युअल जागेवरती 269 फुटाचीच घरं दिली। त्यामुळे त्या 490 झोपडीधारकांचं, सदनिकाधारकांचं जवळपास 31 चौरस फुटाचं प्रत्येकी नुकसान झालं आणि हजारो चौरस फुटाचा एरिया विकासकाने त्यांचा डापला, पण SRAच्या प्लॅनमध्ये सेल बिल्डिंगमध्ये तो वाढवून घेतला। अशा प्रकारे हा जवळपास हजारो कोटी रुपयांचा, करोडो रुपयांचा भ्रष्टाचार विकासकाने केला आहे आणि करोडो रुपयांची फसवणूक आमच्या झोपडीधारकांची, सदनिकाधारकांची केली आहे आणि त्यांच्यावर या फसवणुकीबद्दल गुन्हा दाखल करावा यासाठी रमाबाई आंबेडकर नगरमधील काही कार्यकर्ते उपोषणाला बसलेले आहेत। त्याचप्रमाणे या विकासकाने SRAला सबमिट करताना आमचा ओम साई गणेशचा प्लॉट हा 17,000 चौरस मीटरचा असताना देखील 20,000 चौरस मीटरचा दाखवून जवळपास 3,000 चौरस मीटर म्हणजे जवळपास 30 गुंठ्याचा भ्रष्टाचार या ठिकाणी देखील झालेला आहे आणि तो देखील FSI करोडो रुपयाचा घोटाळा होतो आहे। तो देखील आमच्या संस्थेच्या सर्व रहिवाशांनी जेव्हा आम्ही प्रायव्हेट मोजणी करून घेतली तेव्हा तो प्लॉट 17,234 चौरस मीटरचा आहे असं आमच्या लक्षात आलं। प्रायव्हेट सर्वेअरने आम्हाला प्लॅन दिला आणि त्याच्या सहीसकट स्टॅम्प शिक्का मारून दिलेला आहे आणि मग SRAमध्ये 20,370 चौरस मीटरचा प्लॉट कसा काय दाखवला, तर तो देखील वरचा 3,100 चौरस मीटरचा प्लॉट हा वजा करावा आणि त्या बदल्यात विकासकाला सेलमध्ये जो काही 6,200 चौरस मीटरचा एरिया दिला आहे, म्हणजे जवळपास 60-62 हजार चौरस मीटरचा एरिया दिलेला आहे, तो देखील वजा करावा यासाठी आणि त्याबद्दल देखील विकासकाने SRAची आणि जनतेची फसवणूक केली त्याबद्दल त्याच्यावर गुन्हा दाखल करावा आणि आमच्या झोपडीधारकांना त्यांच्या हक्काची घरं जी SRAने मंजूर केलेत 300 चौरस फुटाची द्यावी अशा मागणीसाठी हे जे उपोषणाला बसलेत त्याला आमच्या ओम साई गणेशचे सर्व झोपडीधारक आणि आमच्या सर्व लोकांनी समर्थन दिलेलं आहे, पाठिंबा दिलेला आहे। मी सर्व लोकांना, कामराजनगरच्या, रमाबाईनगरच्या लोकांना आवाहन करतो, या ज्या नीलम बिल्डरने आपल्या कामराजनगरचा आदर्श, प्रेरणा सहकारी गृहनिर्माण संस्था, नालंदा सहकारी गृहनिर्माण संस्था, आनंदवन सहकारी गृहनिर्माण संस्था आणि संपूर्ण DB पवार चौक ते
जलप्रभात नगर यांच्या जवळपास 9,000 झोपडीधारकांचा ॲग्रीमेंट करून ठेवलं होतं 2005 सालापासून, पण काम केलं नाही, विकास अडवून धरला. तर याच्या विरोधात आपला विकास लवकर व्हावा यासाठी जे उपोषणाला बसलेले आहेत, आपल्या कामराजनगर आणि रमाबाई आंबेडकर नगरच्या सर्व झोपडीधारकांनी आपला विकास लवकर व्हायचा असेल तर आपल्या उपोषणकर्त्यांच्या पाठीशी उभं राहावं, त्यांच्याबरोबर यावं असे आवाहन करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. जे उपोषण करतायत त्यांनी सांगितलं की ऑलरेडी SRAने ह्या बिल्डरला ब्लॅकलिस्ट केलं होतं, तो परत कसं त्याला काम भेटलं? या बिल्डरला विकासकाला SRAने जवळपास आदर्श, प्रेरणा आणि नालंदा आनंदवनमधून 20 वर्ष काम सुरूच केलं नाही. फक्त ॲग्रीमेंट करून SRAमध्ये प्रपोजल सबमिट करून ठेवलं होतं, म्हणून ब्लॅकलिस्ट केलं होतं. पण त्याच्या काही टचमध्ये दिल्लीमध्ये त्याचे कोणतरी आहे की जे इथे फोन करतात, असं त्याचं म्हणणं आहे. SRAच्या अधिकाऱ्यांना वरून फोन करायला लावतो. विकासक स्वतः कुणाल वर्धन बोलतो की मेरा रिश्तेदार है और मैं ऊपर से BJP से फ़ोन करवाता हूँ और मेरी वजह से मेरा कोई काम निकाल नहीं सकता है, और त्याला मग त्यामुळे वापस त्या ठिकाणी देण्यात आलं. या विकासकामुळे भारतीय जनता पक्षाचं देखील नाव खराब होत आहे. कारण 20-20 वर्ष एखादा विकासक काम करत नाही आणि वरून मुजोरीने सांगतो की BJP में मेरा गाँव वाला बड़ा नेता है, बड़ा लीडर है और वो इधर फ़ोन करेगा तो मेरा काम हो जाता है. मग या भाजपाचं देखील नाव खराब करणाऱ्या, मला त्याच्यावर विश्वास नाही, पण भाजपाचं नाव खराब करणाऱ्या या विकासकावर कारवाई करावी अशी मी विनंती करतो. अजून एक गोष्ट आहेत की आता स्वतः महाराष्ट्र शासन आणि MMRDA आणि SRA ह्यांच्या माध्यमातून पूर्ण विकास होणार आहे. तर ह्या सरकारच्या मोठा आहे का बिल्डर? कारण की सरकार स्वतः ह्या धोरणामध्ये काम करत आहेत, CM स्वतः येऊन उद्घाटन केलं आहेत आणि बिल्डर यांच्या ऑपोजिट जातो आणि केस करतो आहे. काय सांगणार याबद्दल? हा जो माज आहे बिल्डरला, तो कोणत्या गोष्टीमुळे ते आमच्या काही लक्षात येत नाही. कारण 20 वर्ष जर तो इथे काम करत नाही आणि तो सांगतो माझ्याकडे पैसे नाही, मी काम करू शकत नाही, आणि ज्यावेळेस MMRDA काम करायला आली त्यावेळेस त्याला जेव्हा 13-2 केलं SRAच्या अधिकाऱ्यांनी की त्याने 20 वर्ष काम केलं नाही, तर कोर्टात जाऊन तारीख पे तारीख घेऊन प्रत्येक वेळी काहीतरी नवीन अमेंडमेंट करून फक्त विकास लटकावण्याचं काम करतो आहे, विकास अडवण्याचं काम करतो आहे. तर अशा जाणीवपूर्वक हजारो गोरगरीब मागासवर्गीय लोकांना घाणीत राहण्यास मजबूत करणाऱ्या या विकासकाला जर खरोखर कोणी मदत करत असेल तर करू नये. आणि त्याला जे काही मदत करत असतील लोक, त्याच्या म्हणण्याप्रमाणे काही नेते आहेत की त्याला मदत करतात, तो फोटो दाखवतो की मी बघा, मी या नेत्याला भेटलो, मी त्या नेत्याला बसलो आणि हे नेते मला मदत करतात, मला कोणी काही करू शकत नाही. आणि कोर्टात तारीख पे तारीखवरती तो मोठमोठे वकील लावून हजारो गोरगरिबांना झोपडपट्टीत राहण्यास मजबूर करत आहे. तर या हजारो लोकांची हाय लागल्याशिवाय राहणार नाही. आणि आम्ही 100% हे उपोषण यशस्वी होईल आणि याला काढून पूर्ण रमाबाई आंबेडकर नगरमधील जो प्रायव्हेट पार्ट आहे त्याचं देखील काम सुरू होईल. अजून जे RPI जे नेते तिथं उपोषणाला बसले आहेत त्यांचं असं म्हणणं आहे की बिल्डरने आम्हाला जातीवर बोललं, ह्यावर ॲट्रॉसिटीचे गुन्हा दाखल होतात. काय शासन प्रशासन यावर गुन्हा दाखल करत नाही ॲट्रॉसिटीच्या ह्या कलमाचा? हे आपलं म्हणणं बरोबर आहे की याच्यावरती ॲट्रॉसिटीचा गुन्हा देखील दाखल व्हायला पाहिजे. कारण या सर्व मागासवर्गीय लोकांना घाणीत राहण्यास मजबूर करणं, 20 वर्षापूर्वी तुम्ही डेव्हलपमेंटचं अग्रीमेंट करता आणि डेव्हलपमेंट करत नाही का? तर फक्त हे मागासवर्गीय रमाबाई आंबेडकर नगर आहे आणि एवढा मोठा घोटाळा करून जर तो बिल्डर एवढा मोजोरी करत असेल तर त्याच्यावर 100% गुन्हा दाखल झालाच पाहिजे. जाता जाता अजून एक प्रश्न आहे, शेवटचे प्रश्न आहेत. जे लोक उपोषणाला बसले त्यांचा आज 3रा दिवस आहे आणि त्यांचं असं म्हणणं आहे की जेव्हापर्यंत आमची मागणी पूर्ण झाली नाही तेव्हापर्यंत आम्ही आपलं उपोषण तोडणार नाही. जर त्यांच्या जीवाला काय धोका झाला तर कोण जबाबदार आहे ह्यातून? काय सांगणार याबद्दल? यासाठी जे अधिकारी हलगर्जीपणा करत आहेत आणि विकासकाच्याबरोबर सेटलमेंट करून या संपूर्ण झोपडपट्टीचा मागच्या 20 वर्षापासून विकास थांबवलेला आहे, ते अधिकारी सर्वात पहिले जबाबदार असतील आणि तो विकासक जबाबदार असेल. प्रत्येक झोपडीधारकाला वाटतं की मी बिल्डिंगमध्ये राहायला जावं, पण त्यांचा विकास असे नालायक बिल्डर अडवून ठेवतात आणि त्याला साथ देणारे अधिकारी हे देखील तेवढेच दोषी आहेत. त्यामुळे या दोघांवरती त्याचा दोष येणार. जी आपने सुना कि परमेश्वर कदम जी ने क्या कहा, लेकिन क्या शासन प्रशासन से बड़ा बिल्डर है? बिल्डर ने 20 साल फाइल सबमिशन करने के बाद काम ही नहीं किया, LOI लेके आने के बाद काम नहीं किया,
अब जब खुद शासन और प्रशासन अपने माध्यम से काम कर रहा है तो बिल्डर कोर्ट में जाके स्टे ऑर्डर लाने की कोशिश कर रहा है। हालांकि कोर्ट ने उन्हें भगा दिया है और स्थानिक लोग जो है बिल्डर को हटाने के लिए और जो उन्होंने घोटाला किया है, इतने साल प्रोजेक्ट को रखड़ाया है, इसलिए लोग अनशन में बैठे हैं और बिल्डर के ऊपर एफआईआर होनी चाहिए। अब देखना ये है कि शासन प्रशासन इस बिल्डर के ऊपर कब तक एफआईआर लेता है। कैमरामैन प्रवीण के साथ राज पांडे, CN न्यूज़ मुंबई, घाटकोपर।